या व्हिडिओला लाईक करा आणि आम्ही बैलगाडाप्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. मित्रांनो नमस्कार. आम्ही बैलगाडाप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुषार थोरवे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो आज आपण आलेलो आहोत खालापूर तालुक्यातील खानाव येथे. आपले तानाजी भाऊ श्रीखंडे हे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक या बैलगाडी क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांचं नाव अत्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप फेमस आहे. अशा नामवंत बैलगाडा मालकाकडे आपण आलेलो आहोत. कारण देखील तसंच आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तीचा नावाचा दरारा राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा लाडका एलियन, या एलियनची खरेदी त्यांनी केलेली आहे. त्या एलियनची खरेदी तानाजी भाऊंच्या दावणीला आलेली आहे आणि अशा प्रकारे त्या एलियनची मुलाखत घेण्यासाठी आपण येथे पोहोचलेलो आहोत. तर चला मित्रांनो तानाजी भाऊंशी सविस्तर चर्चा करूया. तर मित्रांनो नमस्कार. जी महाराष्ट्रामध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरलेला अशा सर्वात मोठी खरेदी ही तानाजी भाऊंनी केलेली आहे आणि जी लाडकी दावण म्हणून महाराष्ट्रामध्ये राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचं जे नाव आहे त्यांच्या दावणीतला, त्यांच्या तालमीमध्ये आणि त्यांच्या दावणीतला अस्सल हिरा म्हणून ज्याची संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती आहे असा एलियन याची खरेदी आपल्या तानाजी भाऊंनी केलेली आहे. तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण तानाजी भाऊंकडून घेऊया. भाऊ नमस्कार. प्रथम तुमचं हार्दिक स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. भाऊ प्रथम तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझे नाव तानाजी रामचंद्र श्रीखंडे, गाव खानव, मिनी सिटी मध्ये खोपोली. भाऊ कधीपासून तुम्हाला हा म्हणजे छंद कधीपासून लागला ह्या गोष्टीचा छंद? तसं म्हटलं तर वडिलोपार्जितच आहे, पण जेव्हा मी स्वतःच्या ह्याच्यावर कमवायला लागलो, स्वतः हे करायला लागलो. आणि एवढी मोठी खरेदी करताना अशी अचानक खरेदी म्हणजे कोणाला कुठल्याही गोष्टीची कल्पना न देता एवढी मोठी खरेदी करणं हे कसं काय शक्य झालं? म्हणजे तो योगायोग म्हणावा लागेल. माझा भाचा पंकज गुडे याच्याशी थोडीशी मी चर्चा केली आणि आमचा 1 तासाभरातच व्यवहार झाला. पण देणारा माणूस हा देव माणूसच म्हणावा लागेल, कारण शर्यती क्षेत्रात तो विक्रीला नव्हताच. आणि ज्या बैलाने संपूर्ण मार्केट मागचा सीझन देखील गाजवलेला आहे आणि नाशिकला आपण बघतोय घोड्यामध्ये पळताना त्याचा तो वेग आहे, एवढी गती, खूप अत्यंत प्रचंड गती त्या बैलाला विकला म्हणजे त्यांनी जबाबदारी ढकलली नाही. ते बोलले की तुम्हाला 1 नंबर मध्ये न्यायची माझी जबाबदारी. आणि असं माणूस भेटणं म्हणजे मुश्किल आहे. आणि आजच्या काळामध्ये बघा स्वतः पुढे जाणं आणि आपल्या बरोबरच्या लोकांना पुढे नेणारे खूप कमी माणसं कलियुगात देतानाच झाला व्यवहार. नंतर बोलतो माझी विकला म्हणून मी माझी जबाबदारी ढकलत नाही. 1 नंबर मध्येच बैल खेळणार आणि आपण 1 नंबर मध्येच राहणार. मित्रांनो सांगायचं झालं तर आज ह्या तानाजी भाऊंकडे आपण त्यांचा गोठा बघितला तर जवळजवळ 22-23 बैल आहेत आणि एवढ्या बैलांमधून 2 नंबर मध्ये त्यांची बैल 1 नंबर मध्ये पळतायत. तरी देखील भाऊ तुम्ही एलियनचीच का निवड केली? असं काहीच नाही, म्हणजे अचानक झालं योगायोग. म्हणजे असा 8 दिवसापूर्वी मी एक खरेदी केली आणि अचानक याची खरेदी झाली. म्हणजे एलियनचं कसं, म्हणजे आपण नाव पाहिलेलंच होतं ऑल महाराष्ट्रामध्ये. घोड्यात पाहिलं, राहुलबाईंकडे पाहिलं आणि त्यातून असं की याला विचार त्याला विचार न करता मनात घ्यायचंच होता आणि घेतला. आणि दादा सर्वात महत्वाचा प्रश्न विचारतो, एवढ्या बैलांचं नियोजन करतं कसं, कशी काय ऍडजस्टमेंट केली जाते? याच्यामध्ये तुमचं टीमवर्क हे खूप महत्वाचं आहे. काय सांगाल टीमवर्क? सगळा मित्र परिवार आहे, मित्र परिवारातून हे सर्व शक्य. ओके भाऊ, आता शर्यतीमध्ये नियोजन करताना बघा तुम्ही तर पहिल्यामध्ये खेळत नसाल, तुमची एवढी बैल आहेत सगळी 2 नंबर मध्ये 1 नंबर मध्ये तुम्ही खेळता, कशा पद्धतीने एवढी बैल तुम्ही ऍडजस्टमेंट कशी करता? हो का आवड आहे आणि जास्त करून मी आजारी असतो. आजारपणात म्हणजे मला फक्त एक मनात ठेवलं की यांच्यामुळे मी जिवंत राहील. महादेवाचा नंदी आशीर्वाद तुम्हाला लाभलेला आहे आणि त्याची कृपा तुमच्यावर आहे. भाऊ महाराष्ट्रामध्ये ज्या बैलांनी धुमाकूळ घातला होता आता बिंदोड क्षेत्रामध्ये आपल्या एलियनने, आणि ज्या नंदीमुळे राहुल भाईंचं नाव संपूर्ण महाराष्ट्राभर चर्चेत आहे, असा सर्वांचा लाडका बिंदोड बेताज वेगाचा बादशाह, पब्लिकचा बादशाह म्हणजे ज्याची ओळख आणि शिस्तीचा बादशाह असा आपला मथुर. तर मथुरच्या तालमीमधला शिकलेला हा म्हणजे तयार झालेला थोडा वेळ का होईना त्यांना सहवास लाभलेला आहे. त्याबद्दल काय सांगाल? विशेष काय गुण बघितले तुम्ही आपल्या एलियन मध्ये? एलियनचा खालचा 400 फुटाचा हे करणार, तो थोडा शिस्त नसल्यामुळं थोडा घोड्यातच पळाला होता. मुंबईत तो थोड्या काळासाठी आला होता, पण 1001% म्हणजे माझ्या दावणीला आलाय. तो 1001% म्हणजे याच्यात नंबर 1 आणि नंबर 1 मध्ये राहावं या आमच्याकडून देखील तुम्हाला शुभेच्छा आहे. सगळं लोकांचं प्रेम, त्या नंदींचा आशीर्वाद तुमच्याकडे आहे, त्यावर ते 100% सक्सेस होईल. आणि भाऊ आता त्याच्या पलीकडे जाऊन खंबीर साथ म्हणजे डीएसपी ग्रुप,
माझे भाऊजी ओके. मंगेश पाटील, ओके. माझा मित्र परिवार, एक कोली कोपरचे सुधीर नाईक, यांचं म्हणजे कायमचा हेच सपोर्ट, असं चांगला support चांगला होता. सपोर्ट तुम्हाला आहे. आणि आता बघा, एवढी मोठी खरेदी तुम्ही केलेली आहे, तो व्यवहार तुमच्या पद्धतीने राहुल भाऊंच्या संगनमताने झालेला आहे. हम्म. काय सांगाल त्या व्यवहार व्यवहाराबद्दल? आमच्या काय सांगाल? दोघांच्यातच घडलेला आहे. ओके. तो काही जगाला हे नाही. पण ओके. ते बी एक म्हटले की बैल विकला म्हणजे जबाबदारी त्याची नाही. जबाबदारी तुम्हाला नंबर मध्येच खेळायचं. खेळायचं. आणि ते योगायोगाने मला बोलता बोलता मग नंतर पंकज आहे, पंकज त्यांना जवळचा असल्यामुळे ते पण मला ते काका बोलायला. ओके. एवढं चांगलं प्रेम आणि एवढी मोठी चांगली संधी तुम्हाला एक आली, आणि या संधीचं सोनं जसं करतो तसं तुम्ही संधीचं सोनं केलं असं म्हणावं लागेल. आज एवढा मोठा नंदी आपल्या दावणीला बांधणं आणि त्याचा सांभाळ करणं आणि कोणाच्या गाळ्यामध्ये पळवा, प्रथमतः बघा, एवढा मोठा नंदी कोणत्याही साध्या 2 नंबर मध्ये किंवा 3 नंबर मध्ये पळू शकत नाही. माझा ग्रुपचंच नाव आहे मोन्या ग्रुप. पहिला मोन्या. माझ्याच बैलात बोलवणार मोन्या. तर मित्रांनो, हीच माहिती आपल्याला पाहिजे होती का काकांचा हा एवढी मोठी खरेदी, काकांचा आवडीचा जो बैल आहे मोन्या, त्याच्या गाळ्यामध्ये प्रथमतः पाहायला आपल्याला पळताना दिसेल. तर आता बघा, 3 फेऱ्यामध्ये तर आपण कधी बैल पळवलेत का? नाही 3 फेऱ्यामध्ये नाही, आपण बिनजोड मध्येच खेळतो. बिंदोड म्हणजे आपण एक शौक म्हणून एक पालाचा शौक आहे आम्हाला, ओके. आणि एक हाऊस म्हणून हे करत. आणि या हौशीचं मोल काय ते चीज झालं असं वाटतं का तुम्हाला? 100%. खरोखर खूप आनंद होते. काका, तुमच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य सांगतंय की तुम्ही आतून किती खुश झालेले आहेत. एवढी मोठी खरेदी तुम्ही करून आणि ती इतकी चांगली लाभणं, हे देखील एक भाग्याची गोष्ट समजावी लागेल. आणि आज ज्या व्यक्तीचं, राहुल भाई पाटलांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आहेच, बरोबर, त्याबद्दल, तुमच्या मैत्रीबद्दल काय सांगाल? मैत्रीबद्दल म्हणजे बोलायचं म्हटलं तर मी जवळूनच मुलाखत घेतली. ओके. लोकांचा गैरसमज असतो, बरोबर. पण जेव्हा जवळ त्या प्रत्यक्ष माणसाने तुम्ही प्रत्यक्ष चर्चा जेव्हा केली तर उगाच त्या माणसाला थोडस बदनाम काम केलं. केलं जातं. हो ना, त्यांचं एक आहे, अरब रुपये दिले हे दिले, पण परवाचे तुम्ही संभाजीनगरची त्यांची हे पाहिजे बरोबर. असेल, पैसे देऊन तुम्हाला एवढी माणसं भेटत नाही, नाही. प्रेम देणारी माणसं खरेच. भेटत नाही. कशामुळं? एक बैलामुळं. माझं पण ह्या बैलांमुळं जास्त बैल आहेत म्हणून आपल्या ऑल महाराष्ट्रात नाव आहे. बरोबर. लोक 1-2 पालतात तो पालतात, ठीक आहे, प्रत्येकाची ती आहे. मला विचारतात तुम्ही काय एवढे पालता, हे करतात, प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो. वेगवेगळं. नाही, तेच बोलून तुमचा टीमवर्क हा खूप महत्वाचा आहे. आता एवढी बैल तुम्ही सांभाळता, त्याच्याबद्दल तुमची जी मॅनेजमेंट आहे, कशी मॅनेज करता? काय नाही, स्वतः आणि मित्रपरिवार, रोशन झाला, स्वप्नील झाला, संकेत आहे, असं सर, किरण आहे, बाकी हे सर्व करतात जास्त. बघा, एक बैल माणसाला सांभाळताना त्याची खूप काळजी घ्यावी लागते. त्याचा संपूर्ण खर्च, परत त्याच्याबद्दल असणे माहिती असणे जरुरी आहे. तर ही लोक खर्चाला घाबरतात. आता घाबरतात. कसं माहितीये का, माणसाला खाण्यापेक्षा मी जनावर मुक्या प्राण्याचा आशीर्वाद फुकट जात नाही असं म्हटलं जातं. तर त्यांचा आशीर्वाद देखील तुम्हाला लाभलेला आहे. नसले पैसे त्यांना बोला, पैसे संपले, तुम्हाला उद्या खाना पण पैसे येतात. हा त्यांचा आशीर्वाद आहे. हा. ही त्यांची पुण्याई समजायची, की ज्यांच्या पुण्याईमुळे आपण आज लंगडा घोडा असून त्यांनी मला मार्केट दाखवलेलं, फक्त एक बैलांमध्ये पण जनावरांमुळे. तर भाऊ, आता आता आपल्या बैलाचं नियोजन तर तुम्ही स्वतः करता. ड्रायव्हर म्हणून कोण काम करतं? कोण नाही असं काय स्पेशल असा ड्रायव्हर काय नाही कोण नाही? कोण नाही. बैल पळतात, त्यांनाच हे. कसं एवढ्या बैलांना manage हारणं करणं जिंकणं आमच्या डोक्यात काहीच नाही. काहीच नसतं. भाऊ, खूप बरं वाटलं तुम्ही आम्हाला बोलावलं आणि आमच्याशी संवाद साधला. त्याबद्दल खरोखर आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि असंच तुमचं नाव कायम महाराष्ट्रभर चर्चेत राहो, हे आमच्या चॅनल कडून तुम्हाला सदिच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर.